नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 53% थकबाकीबाबत आताच्या घडीची महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार. चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 3% वाढीव महागाई भत्ता लागू करण्यासंदर्भातील निर्णय हिवाळी अधिवेशन दरम्यान घेण्यात येणार असल्याची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलेली आहे. तर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख देखील जाहीर केलेली आहे. हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे होते. दरम्यानच्या कालावधीत राज्यातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत असतो. दिनांक 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन 1 आठवड्याभर राहील. दरम्यान विविध प्रश्नांवर चर्चा केली जाईल. त्याकरता सध्या मंत्रिमंडळ स्थापनेकडे राज्याचे मुख्यमंत्री गुंतले आहे. पहिल्या मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार. राज्यामध्ये मागील 3 महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित असणारा महागाई भत्ता बाबत निर्णय झालेला नाही. सदर हिवाळी अधिवेशनामध्ये वित्त विभागाकडून 3% डीए वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येईल. तर अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर माहीत डिसेंबर पेठ इन जानेवारी वेतनासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. सदर डीए वाढ ही माहीत जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा 50% हून 53% होणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी 3% महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची घडीची महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.